नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगडला दिलेल्या रेड अलर्ट नंतर मुसळधार पावसाने कहर केला आहे. माणगाव तालुक्यातील बामलोणी रोड, कलमजे रोड आणि रिले पाचोले या ठिकाणी नदीला महापूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क पूर्ण पाण्यात तुडलाय. बामलोणी नदीला पूर आल्यानं बामलोणी रोडवरील पूर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. या मार्गावरून 15 ते 20 गावांची वाहतूक होत असते आणि ही सगळी वाहतूक आता बंद आहे. कलमजे गोद नदीला आलेल्या महापुरामुळे रस्ता वाहून गेलाय. रिले पाचोले जवळ नदीचं पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर पूर आणि रस्ते बंद झाल्यानं वरील गावांमधील रुग्ण, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला तयार करण्याचे निर्देश दिलेत. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं देखील आवाहन यावेळी करण्यात आलंय. पाण्यात उतरू नका, पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नका, जीव वाचवणं महत्त्वाचं असं देखील यावेळी म्हटलंय. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, माणगाव. खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे आज रायगड जिल्हा रेड अलर्ट दिला असताना आज सतत 3 ते 4 दिवस पावसाने हजेरी लावली असताना पाण्याची आपण परिस्थिती पाहू शकतो. आज आपण बामनोली माणगावपासून बामनोली खरेदी मार्ग जोडणारा रस्ता आणि गोद नदीने धोक्याची पातळी ओलांडली असता आपण पाहू शकता की या पाण्याची पातळी आज वाढलेल्या आहेत. येणारे जाणारे ग्रामस्थ हे आक्रमक झाले असून त्यांना येण्यासाठी सुविधा राहिलेली नाही. त्यांना ह्याच प्रवाहातून प्रवास करावा लागत. आपण प्रत्यक्ष पाहू शकता आजूबाजूची परिस्थिती की पाण्याने कितीही प्रवाहाची हे ओढली आहे. प्रत्यक्ष आपण पाहू शकता की पाण्याने पातळी ओलांडली असता समस्त येणारे जाणारे ग्रामस्थ हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह कोकण वार्ता न्यूजसाठी सचिन पवार, माणगाव, रायगड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.